स्त्री आपल्या आवडत्या पुरुषाला हमखास देते हे शारीरिक इशारे. मित्रांनो, एखाद्या स्त्रीच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समजून घेणं प्रत्येक वेळी सोपं नसतं. काही स्त्रिया आपल्या भावना अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात, तर काही जणी बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून, चेहऱ्यावरील भावातून आणि छोट्या छोट्या कृतींमधून आपली आपुलकी दाखवतात. विशेषतः एखादी व्यक्ती त्यांना आवडत असेल तर तिच्याशी बोलताना त्यांचा स्वभाव काही वेळा नेहमीपेक्षा वेगळा दिसू शकतो. मात्र मित्रांनो, कोणताही एक हावभाव म्हणजे प्रेमाचा 100% पुरावा नाही. त्यामुळे अनेक संकेत एकत्र दिसत आहेत का आणि त्या व्यक्तीचे वागणे सातत्याने तसेच आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्वात पहिला संकेत म्हणजे ती स्त्री तुमच्याशी बोलताना विनोद करण्याचा किंवा तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ती मुद्दाम एखादा मजेशीर विषय काढत असेल, तुम्हाला चिडवत असेल किंवा अगदी साध्या गोष्टीतही विनोद शोधत असेल, तर तिला तुमच्यासोबत संवाद साधायला आवडत असण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर तिच्यासोबत आनंदी वातावरण निर्माण करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होऊ शकते. मात्र प्रत्येक विनोदाचा अर्थ प्रेम असा काढू नका, कारण काही लोकांचा स्वभावच मुळात विनोदी असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये ती रस दाखवते. तुम्हाला एखादा चित्रपट आवडतो, एखादे गाणे आवडते, एखादा छंद आहे किंवा तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल खूप आवड आहे, हे तिला माहीत असेल आणि ती त्याबद्दल तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती तुमच्या आवडी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणता येईल. तुम्ही सांगितलेल्या छोट्या गोष्टी ती लक्षात ठेवत असेल तर हा आणखी चांगला संकेत असू शकतो. मित्रांनो, तिसरा संकेत म्हणजे तिच्या बोलण्यात आणि वागण्यात तुमच्यासाठी वेगळी आपुलकी जाणवणे. काही वेळा स्त्रीला खूप काही बोलायचे असते, पण ती थेट बोलत नाही. त्याऐवजी ती तुमच्याशी जास्त वेळ राहते. तुमचे बोलणे शांतपणे ऐकते किंवा तुमच्याकडून स्वतःबद्दल काही विचारले जावे अशी अपेक्षा ठेवते. ती स्वतः फार काही न सांगता तुमच्या प्रश्नांना उत्साहाने उत्तर देत असेल, तर तुमच्यासोबत संवाद वाढवण्याची तिची इच्छा असू शकते. चौथा संकेत म्हणजे तुमच्या समोर तिचे वागणे थोडे बदलणे. काही लोक आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर अधिक मोकळे होतात, तर काही लोक उलट थोडे लाजाळू किंवा गोंधळलेले होतात. एखादी स्त्री तुमच्यासमोर कधी खूप बोलते, कधी अचानक शांत होते, तुमच्या एखाद्या बोलण्यावर जास्त हसते किंवा तुमच्या उपस्थितीत तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो, तर ती तुमच्या सहवासात भावनिकदृष्ट्या आरामदायक असू शकते. पण यालाही तिच्या स्वभावाच्या संदर्भात पाहणे गरजेचे आहे. पाचवा संकेत म्हणजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ती स्वतःहून कारण शोधते. एखादा छोटासा प्रश्न विचारणे, एखाद्या विषयावर तुमचे मत जाणून घेणे, तुमची मदत घेणे किंवा एखाद्या आधीच्या संभाषणाचा पुन्हा उल्लेख करणे अशा छोट्या गोष्टी ती वारंवार करत असेल, तर तुमच्याशी संपर्क ठेवण्याची तिची इच्छा असू शकते. कारण ज्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडतो, तिच्यासोबत बोलण्यासाठी आपण अनेकदा छोट्या कारणांचाही आधार घेतो. आता मित्रांनो, मत्सर किंवा जळफळाट याबद्दलही अनेकदा चर्चा केली जाते. तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलीशी बोलताना एखादी स्त्री शांत होत असेल किंवा तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असेल, तर त्याचा अर्थ ती तुमच्यावर प्रेम करते असा थेट निष्कर्ष काढणे योग्य नाही. तिच्या मनात असुरक्षितता, गैरसमज किंवा इतर कोणतीही भावना असू शकते. त्यामुळे मत्सर हा प्रेमाचा निश्चित पुरावा मानू नका. उलट अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीचा आदर करणे आणि तिच्याशी स्पष्टपणे संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असताना ती स्त्री तुमच्याकडे लक्ष देत असेल, संभाषण संपल्यानंतर तुमच्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या आयुष्यातील नात्यांबद्दल कुतूहल दाखवत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात काही स्वारस्य असण्याची शक्यता आहे.
पण तिच्या भावना समजून घेण्यासाठी अंदाजापेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुमच्यासोबत स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करते का? तिच्या आयुष्यातील समस्या, तिची स्वप्ने, भविष्यातील योजना किंवा मनातील भावना ती तुमच्यासमोर मोकळेपणाने सांगत असेल, तर ती तुमच्यावर विश्वास ठेवते असे दिसते. विश्वास हा कोणत्याही मजबूत नात्याचा पाया आहे. मात्र विश्वास आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांची गल्लत करू नये. शेवटी मित्रांनो, एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते की नाही हे केवळ तिच्या हावभावावरून ठरवण्यापेक्षा तिचे एकूण वागणे, संवाद आणि तुमच्याशी असलेली सातत्यपूर्ण आपुलकी पहा. ती तुमच्यासाठी वेळ काढते, तुमचे बोलणे ऐकते, तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घेते, तुमच्या आवडी लक्षात ठेवते आणि तुमच्यासोबत स्वतःहून संवाद साधते, तर तिच्या मनात तुमच्यासाठी विशेष भावना असण्याची शक्यता नक्कीच असू शकते. पण अंतिम उत्तर तिच्या मनात काय आहे हे तिच्याच शब्दातून मिळू शकते. त्यामुळे संकेत समजून घ्या, पण घाईने निष्कर्ष काढू नका. आदराने संवाद साधा आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांना नेहमी महत्त्व द्या.